नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे राणीने ॲडव्होकेट कारखानीसला केले चॅलेंज। तर आता इकडे कारखानीस जे असतात, आता इकडे ते कोर्टाला विनंती करतात की मालती महाडिक यांच्या घरी जाऊन त्यांची पूर्ण चौकशी करायची, त्यांचं घर चेक करायचं आणि म्हणून आता इकडे कोर्टाने तो आदेश दिलेला असतो आणि पोलिस आता इकडे यांच्या घरी आलेले असतात। इकडे पोलिस त्यांचं काम करत असतात। इकडे आबासाहेब त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात की असं नाही करू शकत मालती। त्यावर आता इकडे पोलीस बोलतात की हे बघा आबासाहेब, आम्हाला कोर्टाचं पालनच करावं लागेल आणि आम्हाला हे सगळं आमचं काम करावंच लागेल। आणि म्हणून आता इकडे इंद्रा जो असतो तो आबांना अडवतो आणि बोलतो की आबा त्यांना काम करू दे त्यांचं। आता इकडे त्यावर मालती बोलते, एक काय गं उर्मिला, तू हे जे करतेस ना ते खरंच खूप चुकीचं करतेय। त्यावर आता इकडे उर्मिला बोलते, मग तुम्ही केलं ते काय होतं? आता इकडे त्यावर मालती बोलते की सुरुवात तुम्ही केली, तुम्हीच माझ्या इंद्राकडून त्याच्याकडून फसवून सही करून घेतल्या, आता बघच मी काय करते ते। त्यावर आता इकडे उर्मिला बोलते, ओ जरा शांतच बसा तुम्ही। आणि काय हो, माझे दागिने चोरताना तुम्हाला काही लाज वाटली नाही का? आणि आता इकडे ती नाही ते बोलत असते। त्यावर आता इकडे ती आवाज चढून बोलत असते। आता हे पाहून इकडे राणी येते आणि बोलते, आवाज खाली आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही विसरू नका की त्या माझ्या सासू आहेत आणि तुम्ही त्यांच्याशी वर आवाजात नाही बोलू शकत। आता इकडे त्यावर ती बोलते, अहो मॅडम तुम्ही जाऊ द्या ना, काय तुम्ही त्यांच्या नादी लागल्यात? अहो चिखलावर दगड फेकल्याने आपल्या अंगावर चिखल उडेल ना। त्यावर आता इकडे मालती बोलते, मी का गप्प बसू? आणि काय ग, आम्ही इतकं तुमचं चांगलं याने पालन पोषण केलं आणि तुम्ही त्याची अशी परतफेड करणार आहे का? त्यावर तिकडे ती बोलते, तुम्ही आमचं पालन पोषण नाही, तुम्ही आमच्यावर उपकार करत आहात ना असं दाखवत होते आणि आम्ही आता जे काय करतोय ना ते बरोबरच करतोय। आता इकडे त्यावर मालती बोलते, तुमची लायकी तरी आहे का तुमची रिस्पेक्ट करायची? तुम्हाला ना तशीच वागणूक पाहिजे। आम्हाला किती राबवलं, आम्हाला काय काय नोकर बनवलं, तुम्हाला लाज वाटली नाही? त्यावर आता इकडे उर्मिला बोलते की मॅडम म्हणजेच चोरट्या मालती महाडिक, तुम्ही ना शांतच बसा। आणि काय होत, मला लाज वगैरे वाटली नाही का? आता इकडे नाही ते बोलत असते। इकडे राणी आणि इंद्र त्यांना शांत करत असतो, आबासुद्धा त्यांना शांत करत असतात। आता इकडे त्यावर विक्रांत बोलतो की अगं उर्मिला जाऊ दे ना, कुठे त्यांची तोंडी लागतेस? अगं त्या इंद्राची म्हातारी बोलता बोलता ढगात जायची बघ। त्यावर इकडे इंद्र भडकतो आणि बोलतो, गप्प बस हा, माझ्या आईच्या विरोधात मी एकही शब्द ऐकून घेऊ नाही शकत। त्यावर इकडे राणी बोलते, अहो सर तुम्ही जाऊ द्या ना, त्यांच्याकडे लक्षच देऊ नका। आणि असं दुसऱ्यांच्या पैशांवर जगणाऱ्यांना कुठं मान सन्मान असतो? आता इकडे त्यावर मालती बोलते, माझ्यावर हा जो घाणेरडे आरोप केलेस ना तू उर्मिला असे, ते तू खूप चुकीचं केलेस बघ। त्यावर तिकडे ती बोलते, नाही चोरलेत ना तुम्ही दागिने, मग काय इतकं भीत आहेत? जर तुम्ही चोरले असेल तर तुमच्या घरातून ते दिसणारच। त्यावर आता तितक्यातच ती बोलते, अगं तुम्हाला कितीही काही फसवण्याचा प्रयत्न कर, पण मी निर्दोष तर सिद्ध होणारच। पण एक लक्षात ठेव, मी निर्दोष तर सिद्ध होणार, पण तुला फसवणार आणि तुला घेऊन डुबणार। आता इकडे त्यावर हे जे पोलीस असतात त्यांची आता इकडे चौकशी करत असताना त्यांना एक हाती लागतं, ते म्हणजेच एक पोटली। त्यावर इकडे ते बाहेर येतात आणि बोलतात की एक्सक्यूज मी, हे तुमचे दागिने आहेत का? त्यावर इकडे उर्मिला धावत पळत जाते आणि बोलते, हो हेच माझे ते दागिने। आणि काय ग, तुला लाज वाटली नाही का माझे दागिने चोरताना? लाज काय विकून खाल्ली होतीस का? आता इकडे त्यांच्या तोंडातून काही शब्द निघत नसतात। इकडे राणी इंद्रा यांना कळतच नसतं की असं कसं काय असू शकतं, कारण यांना चांगलीच खात्री असते की मालती मॅडम असं काहीच करू शकणार नाही। हे सगळं त्यांनी मुद्दामीन त्यांना फसवण्यासाठी हे सगळं केलंय, कारण हे उर्मिलाने सगळं काही प्लॅनिंग केलेलं असतं। त्यावर आता इकडे ती काहीच बोलत नसते। आता हे पाहून इकडे उर्मिला बोलते, काय ग आता बोल ना काहीतरी। आता इकडे त्यावर विक्रांत बोलतो, अगं उर्मिला तू त्यांच्याशी काय बोलत बसली? आता त्यांचे तोंड शिवले असतील ना। त्यावर आता इकडे उर्मिला बोलते, ए मालती महाडिक, लक्षात ठेवायचं, माझ्यासमोर ना नजरेला नजर मिळवायची नाही। आणि तिथून चालली जाते। आता इकडे ती बोलत असते की माझे दागिने मला द्या। त्यावर इकडे पोलीस बोलतात की आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत, हे आम्हाला कोर्टामध्ये सिद्ध करावे लागेल। आणि आता इकडे ते बोलतात की मालती मॅडम, काही करून तुम्हाला उद्या कोर्टामध्ये सिद्ध तिथे हजर राहावंच लागेल, नाहीतर तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। आता इकडे सगळे तर चालले जातात। आता इकडे रात्र झालेली असते, मालती खूप चिडचिड करत असते आणि बोलत असते, खरंच मी खूप चुकीचं केलं त्या राणीवर विश्वास ठेवून, मला तर वाटते ना हे सगळं ते मुद्दामून करत असेल। आता इकडे ती खूप चिडचिड करत असते आणि बोलत असते की त्या विक्रांत आणि उर्मिलाच्या नजरेमध्ये मी खाली पडले की। आता इकडे आबा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात आणि बोलत असतं की हळू बोला, राणीचा आत्मविश्वास खचेल। त्यावर आता इकडे मालती बोलते, त्या राणीचा आत्मविश्वास आणि ती राणी गेली खड्ड्यात, आणि तुमचं म्हणजेच तुमच्या बायकोवर इतकं मोठं संकट आलं तरी तुम्ही तिचीच बाजू घेऊन
इकडे त्यावरती बोलते एक लक्षात ठेवा, मी जे काही पण बोलेल ना त्याच्यामध्ये तुम्ही बिलकुल बोलायचं नाही. आता इकडे राणी आता रडत असते. त्यावर इंद्र बोलतो, अगं राणी तू शांत हो ना. आता इकडे त्यावरती बोलते की मालती मॅडमचं हे रागवणं साहजिकच आहे, कारण हे सगळे आरोप त्यांना माझ्यामुळे लागले. नाही ते आरोप मी ना हे असा विषय काढायलाच नको हवा होता. आता इकडे ती स्वतःलाच कोसत बसलेली असते. त्यावर आता इकडे इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तू असं कसं काय करू शकतेस, आणि हे बघ तू ना जरा शांत बस आणि असं ना स्वतःच्या मनाला लावून घेऊ नको. जर तू असं मनाला लावून घेशील ना आपल्या केसवर इम्पॅक्ट होईल त्याचा. आणि तिकडे तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि बोलत असतो, हे बघ तू सगळं काही शांततेने विचार कर, जे काही पण आर्ग्युमेंट्स करायचे तू शांततेने कर. आता तिकडे तो खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावर तिकडे तो बोलतो, हे बघ आता तू ना साधीसुद्धी नाही आहेस, तू हुकुमाची राणी नाही आहे, तू ॲडव्होकेट झाली आहेस, समजतंय ना तुला. अगं तू माझ्यामध्ये चेंजेस आणू शकतेस, म्हणजेच तू मला प्रेमात पाडू शकते, तुझ्या मैत्री करू शकते, म्हणजे माझ्यामध्ये इतके मोठे चेंजेस आणू शकते तू. तर म्हणजेच आईचे तू चेंजेस तर करू शकते ना. अगं तू आईच्या मनातसुद्धा तुझं प्रेम निर्माण करू शकतेस, तू हे सगळं काही आधीसारखं करू शकतेस. आता इकडे तो खूप सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यावर तिकडे ती बोलते की हो सर, आणि खरंच बरं झालं तुम्ही मला समजावलं, तुमच्याशी बोलले ना म्हणून जरा मन हलकं झालं. आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो, आता मला सांग आता उद्याचा काय प्लॅन आहे तुझा. आता इकडे ती बोलते की माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि सगळं काही त्याला सांगते. आता इकडे सकाळ झालेली असते, कोर्टामध्ये सगळे हजर असतात. आता इकडे तारीख चालू झालेली असते. आता इकडे कारखानीस त्यांचं चालू करतात आणि बोलतात की काल कोर्टाने पोलिसांना पाठवलेलं होतं त्यांच्या घराची झडती घ्यायसाठी, आणि म्हणून पोलिसांच्या हाती दागिने लागलेत, आणि म्हणून तिकडे ते कोर्टासमोर इकडे जजसाहेबासमोर आणतात. आता इकडे जजसाहेब बोलतात की हे दागिने तुमचे आहेत. त्यावर आता इकडे त्यावर ती बोलते की मला एकदा बघावं लागेल. आता इकडे उर्मिलाने ते पाहिल्याबरोबर आता इकडे ती बोलते की हो हे माझेच आहेत. आता इकडे त्यावर कारखानीस बोलतात की अशा रीतीने उर्मिला महाडिक ज्या आहेत त्या चोर ठरलेल्या आहेत, आणि म्हणून त्यांना कडक कारवाई त्यांच्यावर व्हावी असं ते कोर्टाला विनंती करत असतात. त्यावर इकडे जजसाहेब बोलतात की ही जी केस आहे ही जरा जास्तच काहीतरी वेगळी होती, पण आता इकडे वेगळ्याच देशाने चालू झालेली आहे, आणि मालती मॅडमवर जे काही पण आरोप झालेले होते ते सगळं काही तथ्य ठरत आहेत. आणि म्हणून आता इकडे जजसाहेब जे असतात ते तिकडे त्यांचं सगळं काही सांगत असतात. त्यावर आता इकडे कारखानीस आणि इकडे उर्मिला फार खुश होत असते, कारण तिकडे म्हणजेच मालतीला त्यांनी शिक्षा द्यायची असं ठरवलेलंच असतं. आता हा तर भाग इथे संपतो, पण आता इकडे पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे कारखानीस बोलत असतात की राणी महाडिक तुला काय वाटतंय, मी काही साधंसुद्धा नाही आहे, तू मला हरवण्याचा खूप प्रयत्न करशील ग, पण आता बघच मी तुला कसं हरवतो. आणि आता इकडे नाही ते बोलत असतात आणि त्यांचा जास्तच ओव्हर कॉन्फिडन्स असतो. आता इकडे त्यावर राणी बोलते की कारखानीस सर ते काय आहेत ना, तुम्ही ही केस हरायला तर तयार व्हालच, कारण ना तुम्ही ही केस जिंकायसाठी लढत आहात, पण मी न्यायासाठी लढत आहेत, आणि आता बघूच आता काय होणार आणि काय नाही. पण आता ज्यापैकी इकडे राणी सगळ्यांसमोर इकडे कारखानीसला चॅलेंज करते, त्यावरून इकडे कारखानीस तर चांगलाच हादरून जातो. तर प्रेक्षकांनो हा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.